नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं GK मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 50 म्हणी घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तेल गेले, तूप गेले आणि हत्ती दुपाटणे राहिले. फायद्याच्या दोन गोष्टींमधून मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे. तोंड दाबून बुक्यांचा मार. एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्गही बंद करणे. ताकापुरते रामायण. आपले काम होईपर्यंत एखाद्याची खुशामत करणे. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला. वाईट माणसाच्या सहवासामध्ये चांगला माणूसही बिघडतो. तळे राखील तो पाणी चाखील. आपल्याकडे सोपलेल्या कामाचा थोडाफार लाभ मिळवण्याची प्रत्येकाची प्रवृत्ती असते. तंटा मिटवायला गेला, गावाची कणिक करून आला. भांडण मिटवण्याऐवजी भडकावणे. डोंगर पोखरून उंदीर काढणे. प्रचंड परिश्रम घेऊनही अल्प यश प्राप्ती होणे. डोळ्यात केर आणि कानात फुंकर. रोग एक आणि उपचार दुसराच. टिटवी देखील समुद्र आटविते. सामान्य क्षुद्र वाटणारा माणूस प्रसंगी महान कार्य करू शकतो. टाकीचे गाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. कष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही. झाकली मूठ 1.25 लाखाची. व्यंग गुप्त ठेवणेच फायद्याचे असते. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचे उद्धरी. मातेकडून बालकावर सुसंस्कार होतात म्हणून ते भविष्यात कर्तृत्ववान ठरते. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. मूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही. ज्याच्या हाती ससा तो पारधी. ज्याला यश मिळाले तो कर्तबगार. जी खोड बाळ ती जन्मकळा. लहानपणीच्या सवयी जन्मभर टिकतात. ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे. एखाद्याचे भले करायला जावे तर तो विरोधच करतो व आपलाच आहे का चालवतो. जशी देणावळ तशी धुनावळ. मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे. ज्याचे खावे मीठ त्याचे करावे नीट. जो आपल्यावर उपकार करतो त्या उपकारकर्त्याला स्मरण करून त्याच्या यशासाठी प्रयत्न करावेत. ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. एकमेकांचे वर्म माहीत असणाऱ्या माणसाशी गाठ पडणे. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. दुसऱ्याच्या स्थितीत आपण स्वतः जावे तेव्हा तिचे खरे ज्ञान आपणास होते. जळतं घर भाड्याने कोण घेणार. नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार. जन्माला आला हेला, पाणी वाहून मेला. निरक्षर किंवा निर्बुद्ध माणसाचे आयुष्य शारीरिक कष्टामध्ये जाते. ज्याला त्रावून माशाशी वैर करू नये. ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी वैर करू नये. जळत्या घराचा पोता वाचला. प्रचंड नुकसानीतून जे वाचते ते आपले म्हणून समाधान मानावे. चोरावर मोर. एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्यावर कडी करणे. चोराच्या मनात चांदणे. वाईट माणसांनाच वाईट माणसाच्या युक्त्या कळतात. चोराच्या उलट्या बोंबा. स्वतःच गुन्हा करून दुसऱ्यावर आळ घेणे. चोर सोडून संन्यासाला फाशी. खऱ्या गुन्हेगाराला शासन न करता दुसऱ्या निरपराध माणसाला शिक्षा देणे. चिंती परा येई घरा. दुसऱ्याबद्दल मनात वाईट विचार आले की स्वतःचे वाईट होते. चमत्काराशिवाय नमस्कार नाही. पराक्रम वाचून पोवाडा नाही. लोकांना काही विशेष कार्य करून दाखविल्याशिवाय लोक मान देत नाहीत. चालत्या गाडीला खीळ. व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे. चढेल तो पडेल. गर्विष्ठ माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही. घोडे खाई भाडे. धंद्यात फायद्यापेक्षा खर्च जास्त. घरोघरी मातीच्याच चुली. सर्वत्र सारखीच परिस्थिती अनुभवास येणे. घटका पाणी पिते, घड्याळ टोले खाते. आपापल्या कर्मानुसार परिणाम भोगावे लागतात. घर पहावे बांधून, लग्न पहावे करून. अनुभवाने माणूस शहाणा होतो. घरचे झाले थोडे, व्याने धाडले घोडे.
स्वतःच्या कामाचा व्याप हातोनात असताना दुसऱ्याने आपलेही काम लादणे. घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात. एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याबरोबर वाईटपणे वागू लागतात. घरनादार देवळी बिराड, बायको पोरे नसणारा एकटा पुरुष किंवा शरीरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती, गोरागोमटा कपाळ करांटा, दिसायला देखणा पण नशिबाने दुर्दैवी व्यक्ती, गोगलगायीने पोटात पाय, एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे, गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्य, ज्याची वस्तू त्यालाच भेट देणे, गुरुची विद्या गुरुला भळली, एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे, गाढवाच्या पाठीवर गोणी, एखाद्या गोष्टीची अनुकूलता असून उपयोगी नाही तर तिचा फायदा घेता यायला हवा.